ब्रेकिंग न्यूज. नंदुरबार एसीबीची धडक कारवाई. तळोद्यात मुख्याध्यापक व शिक्षक 1500 रुपयाची लाच घेताना रंगेहात अटक. नमस्कार. लाचलुचपत प्रतिबंध विभाग नंदुरबार पथकाने आज तळोदा तालुक्यातील चिनोदा फाटा येथे सापळा रचून 2 शासकीय कर्मचाऱ्यांना रंगेहात पकडले. तक्रारदार हे जांभाई बोरद येथील शासकीय आश्रमशाळेतून सन 2014 मध्ये सेवानिवृत्त झालेले कामाठी असून त्यांचे प्रोत्साहन भत्त्याचे 54,956 इतके देयक प्रलंबित होते. हे देयक तयार करून देण्यासाठी शाळेतील पदवीधर प्राथमिक शिक्षक भागवत नारायण जगताप वय 42 यांनी 1500 रुपये लाचेची मागणी केली होती. मुख्याध्यापक अनिल देवराम झालटे वय 53 यांनी या मागणीस प्रोत्साहन दिल्याचे पडताळणी दरम्यान निष्पन्न झाले. या तक्रारीवरून कारवाई करताना लाचलुचपत विभागाने पथकासह सापळा रचला. तक्रारदाराकडून मागितलेल्या लाच स्वीकारताना आरोपी शिक्षक जगताप यांच्या पंचासमक्ष रंगेहात पकडण्यात आले. त्यांच्याबरोबर मुख्याध्यापक झालटे यांनाही ताब्यात घेण्यात आले. त्या दोन्ही विरुद्ध तळोदा पोलीस ठाण्यात 1988 चे कलम 7 व 12 अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक रेश्मा अवतारे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून पर्यवेक्षण अधिकारी प्रशांत भरते, उपअधीक्षक तसेच लाचलुचपत विभाग नंदुरबारच्या पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कारवाईत सहभाग घेतला. लाचलुचपत विभागाने सर्व नागरिकांना आवाहन केले आहे की कोणत्याही शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शासकीय कामाच्या बदल्यात लाचेची मागणी केल्यास तात्काळ नंदुरबारतील अँटी करप्शन ब्युरोच्या कार्यालयाशी संपर्क साधावा.